तो मालक नवरा आपल्या पत्नीवर राग व्यक्त करायचा, चिडचिड करायचा. आज पण तीच भाजी केली का? पण कोरोनाच्या काळात 3 महिने गुपचूप बेसन खाल्लेले माणसं समोर आहे. बरोबर ना? मला म्हणायचं काय सज्जना हो, एवढी दहशत त्या कोरोनाची होती. एवढ्या कठीण संकटातून आपण इथपर्यंत आलोय, वाचलोय. त्या विठोबाचे आभार माना, त्या देवाचे उपकार माना. देवाशिवाय कोण आम्हाला वाचवतं? बर्वे झाले आजी वारी, वा, जय हो. नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो एकवारी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. गोड प्रमाण दिलं महाराजांनी. ते कीर्तनकार आहेत पण तरी देखील आज साथीला उभा राहिले आमचे अक्षय महाराज. बर्वे झालो आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवा तू आम्हाला वाचवलंय. देव मान्य असावा, देव मान्य असावा. सगळ्या या जीवनाच्या संबंधाने होत असलेल्या क्रिया किंवा सगळं जग चालतंय हे देवामुळे, कारण ते देवाने निर्माण केलंय. जेने हे विश्व निर्मेले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले सत्ता मात्रे आपुलिया. देवामुळेच या जगातील सगळ्या गोष्टी घडतात. देव मान्य असावा. किती उदाहरणं सांगू तुम्हाला, विस्तार करत बसत नाही. सगळ्या गोष्टी देवामुळे घडतात, सगळ्या गोष्टी देवामुळे घडतात. या ब्रह्मांडाला, या विश्वाला प्रकाश देणारा जो सूर्य आहे ना, तो स्वयंप्रकाशी नाही. लक्ष देऊन कीर्तन आहे का? स्वयंप्रकाशी नाही. चंद्र स्वयंप्रकाशी नाही. चंद्र आणि सूर्य देवाच्या प्रकाशाने प्रकाशमान आहेत. गीतेने सांगितलं आम्हाला, यच्चंद्रमश्री यच्चाग्नो तत्तेजो विद्धिमामकम. देवाच्या प्रकाशाने चंद्र आणि सूर्य प्रकाशमान आहेत. तत्तेजो विद्धिमामकम. त्याचं जे तेज आहे ना, हे पांडुरंगाचं आहे, देवाचं आहे. देव किती प्रकाशमान असेल? अहो, देवाच्या चेहऱ्यावर असंख्य किरण आहेत, असंख्य किरण आहेत. किती देव सुंदर आहे ना तो. तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाशे, चंद्र प्रकाशे, कमल नयन हसे वदन हसे. हलका रे कृष्णा डोलका रे, कृष्णा डोलका रे, हलका रे कृष्णा डोलका रे, घडीये 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 गुज बोलका रे. असा असणारा तो विठोबा. असंख्य किरण त्याच्या चेहऱ्यावर आहे. मी सांगत होतो, चंद्र आणि सूर्य भगवंताशिवाय ते आम्हाला प्रकाश देऊ शकत नाही. देवाच्या प्रकाशाने ते प्रकाशमान आहेत. समजण्याकरता उदाहरण सांगतो तुम्हाला. घुबड माहित आहे का? माहित आहे ना? सगळ्यांना माहित आहे. रात्री त्याचं नाव घेऊ नये, पण मला सांगायचं आहे उदाहरण. घुबडाने मिटिंग भरवली. मिटिंगच्या अध्यक्षस्थानी एक मोठं घुबड होतं. मिटिंगमध्ये चर्चा करण्याकरता त्याचं जे मित्रमंडळ होतं ती सगळी घुबडं होते. आणि मिटिंगमध्ये चर्चेचा विषय होता की या जगामध्ये सूर्य नाही. कोणाच्या मिटिंगमध्ये? घुबडाच्या मिटिंगमध्ये. ज्ञानोबराय वर्णन करतात का दिवसा फुटती डोळे डुडुळाचे. डुडुळ म्हणजे घुबड. सूर्य उदय झाल्यानंतर घुबडाची दृष्टी जाते. मग त्या भोळ्या भाफड्या घुबडाने कधी सूर्य पाहिलाच नाही, तर सूर्याचं अस्तित्व त्यांना काय कळणार? घुबडाने सूर्य नाकारला म्हणजे सूर्याच्या अस्तित्वाला बाधा नाही. तो सूर्य आहे, तो उगवणार, तो मावळणार. परमेश्वराच्या रावळाला तो प्रकाश देणार. त्याची भ्रमंती चालूच राहणार. या संबंधाने बोलत असताना ज्ञानोबराय बोलून गेले ना, स्त्रियांचे रावळे उजाडीत, जगाचे अंध्य फेडीत, निघे जैसा भास्वत प्रदीक्षणा. मग तो सूर्य चालतोय कुणामुळे? संतांचे विधान, संतांचे प्रमाण आहेत ना. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, टाळकरी. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासे चालणे तुझे आबळे, सूर्यासे चालणे तुझे आबळे, सूर्यासे चालणे तुझी आबळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी.
सूर्य चालतोय कुणामुळे, चंद्र चालतोय कुणामुळे, तुझे या सत्तेने वेदासे बोलणे, सूर्यासी चालणे, तुझे या बळी. चंद्र सूर्य देवाशिवाय चालू शकत नाही, चालू शकत. डोळ्याने पाहतो त्याची सत्ता, कानाने ऐकतो त्याची सत्ता, श्वास त्याच्या सत्तेने, ब्रह्मांड चालतंय त्याच्यामुळे. चंद्र सूर्य प्रकाशमान आहेत, प्रकाश देतात त्या विठोबाच्या सत्तेने ना. म्हणून तर आम्हाला तो देव मान्य असावा. विठ्ठल विठ्ठल हॅलो विठ्ठल 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 देव मान्य असावा. चला आता आपल्याला समजलं असेल मला सांगायचं काय. मान्य असणारा देव समजावा हाही महत्वाचा विषय आहे. देव समजलाही पाहिजे ना, देव समजला पाहिजे. जशी भारतामध्ये लोकसंख्येची दाटी आहे तशी प्रत्येक माणसाच्या देवघरामध्ये देवाची दाटी आहे. पण तरी देखील खरा देव, खरा विठोबा आम्हाला समजलाय नाही सांगता येत, नाही समजला. किती देव आहेत आमच्या देवघरामध्ये. काही पत्राची देव असतील, हलके कॅटेगरीने वजनाने. त्याच्यामध्ये जड देव आहेत. गणपती बाप्पा असेल, विठ्ठल रुक्मिणी असेल, आणि तो रांगता रंगनाथ. बरोबर, नामदेव महाराजांनी गोड वर्णन केलं ना. तळवे तळ हात टेकेत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगाने रंगनाथ तो म्या देखी लागे सई. तो रांगता रंगनाथ आहे, रांगता रंगनाथ आहे. कितीतरी देव आमच्या देवघरात आहे, पण खरा विठोबा आम्हाला समजला नाही. देव समजला पाहिजे. नाथ महाराजांचं एक गोड भारूड आहे रूपक अलंकारातील. नाथ महाराज म्हणतात, आमच्या माता भगिनी महिला मंडळी भावना प्रधान आहे. मला वाटतंय आपल्या घरातील देवाची पूजा माता भगिनी करतात. असंख्य कामं असतात. घरदार आटपून, सडा समर्जन रांगोळी काढून, स्वच्छता करून अगोदर देवाची पूजा करणार, नंतर चूल पेटवणार. एवढंच काय, किती भक्तिप्रधान भावना प्रधान आहेत. चूल पेटवल्याच्या नंतर काठवतीमध्ये भाकरी बनवण्याकरता जो उंडा घेतलेला असतो ना, त्या उंड्यातील छोटा उंडा काढणार आणि अगोदर चुलीमध्ये टाकणार. का? अगोदर प्रसाद अग्निदेवतेला, ज्या अग्नीच्या सहाय्यानं भाकरी भाजणार आणि ती भाकरी प्रसाद म्हणून माझा मालक ग्रहण करणार. म्हणून अग्निदेवतेला अगोदर प्रसाद. किती भावना आहे ना, किती श्रद्धा आहे ना. हीच तर देवाची भक्ती आहे. अग्निदेवता आहे, भावना प्रधान आहेत. नाथ महाराज म्हणतात, यांचे पुष्कळ देव असतात. काहीतरी चिरगुड चिंदका चानकाचा गोळा तयार करणार, पाटावरती मांडणार, हळदी कुंकू अक्षदा वाहणार आणि आपल्या मनाला वाटेल ते नाव देणार. अशा देवाची भक्ती करून तो विठोबा आम्हाला समजणार नाही, नाही समजणार. नाथांचं गोड भारूड आहे ना. नाथ महाराज बोलून गेले, शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाट मांडोने वरी बैसविले, वस्त्रालंकार गुंढाळिले, मना येईल ते